शेतकऱ्यांच्या कष्टाचं अन्न खायचं, पण आता कर्जमुक्ती घोषित केल्याबरोबर इतकी पोटदुखी वाढताय की त्यांना तूट दिसताय. कधीतरी स्वतःच्या अर्थसंकल्पातली तूट एकदा तर पहा ना. किंवा त्यांना भीती वाटत होती आमचं भविष्यात काय होईल. आपल्यासोबत आहेत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार. पहिली प्रतिक्रिया काय आहे आजच्या अर्थसंकल्पावर? हा रयतेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विकसित भारताच्या, विकसित महाराष्ट्राच्या, सर्वसामान्य प्रगतीचा जे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे त्या विचाराला अनुरूप हा अर्थसंकल्प आहे. कधीतरी शेतकऱ्यांच्या हितासाठी सोन्याचं नांगर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी ती कथा आपण ऐकली. आज हा या महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सन्माननीय देवेंद्रजींनी मांडलेला विकसित भारतामध्ये योगदान देणारा हा रयतेचा सोनेरी अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची 2 लाखापर्यंतची घोषणा सरकारने केलेली आहे, काय सांगताय? काही नाही, आता विरोधकांची पोटदुखी वाढत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचं अन्न खायचं, पण आता कर्जमुक्ती घोषित केल्याबरोबर इतकी पोटदुखी वाढताय की त्यांना तूट दिसताय. कधीतरी स्वतःच्या अर्थसंकल्पातली तूट एकदा तर पहा ना. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा हे सांगितल्यासारखं आहे. लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यावरून विरोधकांनी सातत्यानं सरकारवर टीका केलेली आहे. तो हप्ता 1500 वरून 2100 करावा अशा प्रकारची मागणी असेल. या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला काय दिसतं? नाही, 1500 रुपयाला असतं त्यांनी विरोध केला आणि तेच 2100 रुपये करा सांगताय. 2100 रुपये हा आमच्या मॅनिफेस्टो मधला भाग आहे. तो 5 वर्षात आहे ना. आज आम्ही कर्जमुक्ती केली, पुढे कधी ना कधी वाढ होईल ना, त्याच्याबद्दल कुठे वाद आहे. ग्रामीण भागाला विशेष करून सरकारनं काय दिलं या अर्थसंकल्पातून, काय सांगा? खूप गोष्टी दिल्या. 1000 गावापर्यंतचे सिमेंट रस्ते असेल, पांधन रस्ते असेल, या संदर्भामधल्या विविध योजना असेल, आम्ही ज्या स्टार्टअप स्टँडअप योजना करतो त्यामध्ये असेल, कर्जमुक्ती असेल, विविध योजना शेतकऱ्यांसाठी दिल्या. कितीतरी योजना आहे व्हॅल्यू ॲडिशनच्या. मला वाटतं की जे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे नेते आहे ना, त्यांना अर्थसंकल्प समजला नाही. त्यांचे चेहरे जेव्हा वाचत होतो मी तेव्हा त्यांना भीती वाटत होती आमचं भविष्यात काय होईल. निसर्गोपचार केंद्राचा दरे या गावचा उल्लेख विरोधकांनी याच्याविषयी बोलताना थट्टा मस्करीमध्ये हा उल्लेख केला, काय सांगा? नाही, थट्टा मस्करी ते करतात याचं कारण त्यांना खरंच दुःख आहे. सन्माननीय एकनाथ शिंदेजींनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींचा विचार घेऊन जेव्हा काँग्रेससोबत तेव्हाची शिवसेना गेली तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी त्यांचा विचार भगवा सुरक्षित ठेव, शिवसेना सुरक्षित ठेव, तर काही लोकांना त्याचा राग आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची कशा पद्धतीने आपण टोमणे मारू शकतो यासाठी आहे. मला सांगा, हा आमच्या देशाचा अभिमान आहे. योग असेल, नॅचरोपॅथी असेल, आमच्याकडे असणारा निसर्गोपचार इलाज असेल, हा आज जगमान्य होतो आहे. आणि अशा प्रसंगात आपण विरोध करून आपली जी कोती मनोवृत्ती आहे त्याचं प्रदर्शन करताय. शेवटचा प्रश्न, अजितदादांची उणीव या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं जाणवते, त्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी पण काढली. तुम्ही पण अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे, काय सांगाल अजितदादांच्या अर्थमंत्रीच्या काळात? नाही, सर्वच क्षेत्रामध्ये उणीव निर्माण होते. नामदार अजितदादा, मी इथं शोक प्रस्तावावर बोलताना सांगितलं की संधीचं सोनं करणारे नेते अनेक आहे, पण मातीचं सोनं करणाऱ्या राजकीय नेत्यांपैकी एक नाही. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की विकासाच्या संदर्भातली त्यांची दृष्टी, कणखरपणा, त्यांचं विजन याचं कौतुक सर्वच जण करतात. तर उणीव तर राहणारच आहे. एक असा नेता घडण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी जातो. अर्थशास्त्राच्या संदर्भातली जाणीव निर्माण व्हायला अनेक वर्ष जातात. आणि असं एका क्षणात जेव्हा होत्याचं नव्हतं होतं तेव्हा त्याची विपरीत निश्चितपणे सर्वांनाच त्याची जाणीव होते. विपरीत परिणाम तर होतोच होतो. धन्यवाद. कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन पडळकर, महा MTV मुंबई.